आणि बुलेटिनची सुरुवात राजकीय वर्तुळातल्या महत्त्वाच्या बातमीनं. शिवसेनेचे अर्जुन खोतकर काही वेळात उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. तर काही वेळामध्ये मातोश्रीवर खोतकर पोहोचण्याची शक्यता असून उद्धव ठाकरे आता खोतकरांची समजूत काढणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या प्रयत्नांना कितपत यश येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय खोतकर आणि दानवे हा जो वाद आहे तो काही मिटताना दिसत नाहीये. त्यामुळे आज तरी किमान मातोश्रीवरच्या उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर खोतकरांची जी नाराजी आहे ती दूर होईल अशी आशा आहे. तर आज या भेटीनंतर नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे. उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत. उदय, किमान या वादावरती आज तरी पडदा पडणार का किंवा पूर्णविराम लागणार का? खोतकरांची नाराजी आज मिटणार का? काही वेळात मातोश्रीवर ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर काही वेळातच मातोश्रीवरती दाखल होणार आहेत. मातोश्रीवरती आल्यानंतर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जालना लोकसभा मतदारसंघामधून जो युतीमध्येच वाद निर्माण झालेला आहे, जालनाचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकर यांनी दावा ठोकलेला आहे. तो दावा ते काही केल्या मागे घेत नाहीयेत. अतिशय आक्रमकपणे ते पूर्णपणे ठामपणे सांगतात की मी निवडणुकीचं मैदान अजूनही सोडलेलं नाहीये. अर्जुन खोतकर यांना शांत करण्यासाठी किंवा त्यांची समजूत काढण्यासाठी याआधी देखील भाजपकडनं आणि शिवसेनेकडनं अनेक जोर बैठका झालेल्या आहेत, अनेक चर्चा बैठका झालेल्या. मात्र काही केल्या अर्जुन खोतकर हे मागे हटत नाहीये. त्यामुळे अर्जुन खोतकर त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांची समजूत निघते का, ते त्यांच्या भूमिकेपासून थोडं एक पाऊल मागे येत आहेत का, नेमकं काय त्यांची भूमिका असेल हे या बैठकीनंतरच समजू शकणार आहे. मात्र ही बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे रावसाहेब दानवे यांच्यासाठी, कारण रावसाहेब दानवे हे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांची सीट म्हणजे त्यांची जागा जर धोक्यामध्ये आली तर निश्चितच ते युतीसाठी एक धोकादायक ठरू शकतं. मात्र या जागेसाठीचा जो तिढा निर्माण झालेला आहे तो लवकरात लवकर सोडवणं देखील महत्त्वाचं आहे. कारण आज शिवसेना आणि भाजपच्या दोन्ही युतीमधल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या ज्या आहेत त्या देखील जाहीर होणार आहेत. त्यामुळे जालनाचा वाद हा लवकरात लवकर संपवणं हे गरजेचं झालेलं आहे. आणि जालनामध्ये युती एक दिलाने तिथे काम करेल का हा देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. लवकरात लवकर तिथे युतीचा प्रश्न अंतर्गत जो आहे वाढलेला तो संपला पाहिजे. थोड्याच वेळात अर्जुन खोतकर मातोश्रीवरती येणार आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर अधिक माहिती आपल्याला समजू शकणार आहे. मात्र सध्या तरी अर्जुन खोतकर हे आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचंच कळतंय. आत्ता या क्षणापर्यंत अर्जुन खोतकर हेच सांगतायत की मी अजूनही मैदान सोडलेलं नाहीये, मी अजूनही रिंगणामध्ये आहे, लोकसभा निवडणूक लढवणार असं ते ठामपणे म्हणतायत. मात्र त्यांची समजूत निघते का हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं आहे. अगदी उदय, अर्जुन खोतकर आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची खोतकरांची ही भेट दानवेंच्या दृष्टीनं प्रतिकूल आहे की अनुकूल हे आता काही वेळातच या ठिकाणी चित्र स्पष्ट होणार आहे. धन्यवाद. आणि या भेटीकडे असंच लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी क्षणाक्षणाची अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद या तपशिलांसाठी. तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आज त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर करतील. तर या पहिल्या यादीत सर्वाधिक उमेदवार असणार आहेत. महाराष्ट्रातील 48 पैकी 23 लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार आहे. तर उरलेल्या 25 जागांवर भाजपचे उमेदवार असतील. तर त्यांची ही यादी आजच दिल्लीमधून जाहीर होणार आहे. शिवसेनेच्या या पहिल्या यादीत कुणाकुणाला स्थान भेटतंय याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यमान खासदार यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर काही जागांवर उमेदवार बदलही होणार आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांनी पहिली उमेदवार यादी जाहीर केल्यावरच आता हे सर्व चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. तर मित्रपक्ष भाजपची देखील पहिली यादी आजच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देशात पहिल्या टप्प्यात जिथे मतदान होणार आहे त्या जागांचा समावेश या यादीमध्ये असेल असं कळतंय. पहिल्या यादीवर चर्चा करण्यासाठी आज भाजपच्या निवडणूक समितीची नवी दिल्लीतील मुख्यालयात बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि अन्य वरिष्ठ नेते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे निश्चितच या यादीमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे याबद्दल उत्सुकता आणि तितकीच उत्कंठा आहे.
बघत पुढची महत्त्वाची बातमी. सेलिब्रिटीऐवजी सामान्याला उमेदवारी देतील असं वाटलं होतं, मात्र आता लढत अधिक सोपी झाली अशी टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंच्या उमेदवारीवरून केली आहे. तसंच नेता हवा की अभिनेता हे कळण्याइतकी जनता सुज्ञ असल्याचं देखील आढळराव म्हणालेत. तर यंदाची लढाई जनता विरुद्ध नेता अशी आहे. हमीभाव, वाहतूक कोंडी हे प्रश्न घेऊन जनता स्वतःच आता रिंगणात उतरली अशा शब्दांमध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंनीही शिवाजीराव आढळरावांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. निवडणूक या मतदारसंघातल्या मातामाऊल्यांची आहे. ही निवडणूक या मतदारसंघातल्या बेरोजगार तरुणाईची आहे. ही निवडणूक अपेक्षाभंग झालेल्या शेतकऱ्यांची आहे. आणि जर कुणी असं म्हणत असेल की सेलिब्रिटी उमेदवार, तर त्याही बाबत मी एवढंच सांगू इच्छितो की नेता असो किंवा सेलिब्रिटी, तो कोण असावा आणि कसा असावा हे मायबाप जनता ठरवत असते. त्यामुळे येत्या काळात जनताच ठरवेल ही निवडणूक कुठल्या अंगानं जाईल. ती जनतेवर, माझ्या माणसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. ह्या मतदारसंघामध्ये सेलिब्रिटीची गरज नसून लोकांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे. लोकांची सुखदुःख समजून घेणाऱ्या कार्यकर्त्याची उमेदवाराची गरज होती. ऐन वेळेला लोकांना अडीअडचणी आल्या, रात्री अपरात्री शोधायला लागलं, अशा वेळेला सेलिब्रिटीपेक्षा सर्वसामान्य जनतेतला मातीतला माणूस हा उमेदवार द्यायला पाहिजे होता, अशी माझी अपेक्षा होती. तर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीतही बहुतेक नावं ही अपेक्षित अशीच आहेत. मावळमधून पार्थ पवारांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झालाय. तर नाशिकमधून छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळांना संधी देण्यात आली आहे आणि शिरूरमधून अमोल कोल्हेला मैदानात उतरवण्यात आलंय. मात्र या यादीतील सर्वात अनपेक्षित नाव म्हणजे बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी शहराध्यक्ष सोनवणेंच्या उमेदवारीनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. कारण फारसं चर्चेत नसलेल्या नावाला उमेदवारी देण्यामागे राष्ट्रवादीची नेमकी कोणती खेळी असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय. दरम्यान माढा आणि नगरच्या उमेदवारीबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित जागांवरती नेमकी कुणाला संधी मिळणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.